नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाले आहेत. शहर पुरवठा विभागाने सुद्धा त्यांच्यावर कारवाईसाठी कंबर कसली असून धाडी टाकणे सुरू केले आहे. आतापर्यंत 2 ठिकाणी धाड टाकून असे धान्य जप्त करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने नागरिकांनाही खुल्या बाजारात धान्य न विकण्याचे आवाहन केले आहे. कुणी जाणीवपूर्वक रेशनचे धान्य बाहेर विकत असल्याचे आढळून आल्यास त्याचे कार्ड रद्द करण्याबाबत पुरवठा विभाग गांभीर्याने विचार करत आहे. पावसाळ्यात रेशनचे धान्य घेताना गरीब व गरजू लोकांना अधिक त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने 3 महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशन वाटपाला सुरुवात झाली आहे. 3 महिन्यांचे रेशन एकाच वेळी मिळत असल्याने साठेबाजी करणारे धान्य तस्करही सक्रिय झाले आहेत. काहींनी तर रेशन दुकानांवरच ठाण मांडले आहे. अधिकचे धान्य असल्याने गरीबही थोड्या पैशांसाठी ते धान्य देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेऊन ते ग्राहकांकडून धान्य विकत घेतात आणि खुल्या बाजारात विकतात. वस्त्यांमध्ये फिरून रेशनचे धान्य विकत घेतले जात आहे. हा प्रकार उघडकीस येताच शहर पुरवठा विभागानेही कारवाई सुरू केली. बंगाली पंजा आणि ताजनगर परिसरात धाड टाकण्यात आली. तेथून शेकडो पोती धान्य जप्त करण्यात आले. यासोबतच रेशनचे धान्य घेऊन ते जाणीवपूर्वक विकणाऱ्यांवरही विभागाची करडी नजर आहे. तर मित्रांनो, रेशन दुकानातील तांदूळ हे पौष्टिक आहेत. त्यात आयर्न, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B9, B3 यासह एकूण 12 प्रकारची व्हिटॅमिन्स आहेत. त्यामुळे हे पौष्टिक धान्य स्वतः वापरा, ते विकू नका, असे आवाहन शहर पुरवठा विभागाने केले आहे. तस्करी करणाऱ्यांवर कारवाई ही नेहमीसाठी सुरू राहणार असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रेशन धान्याची तस्करी करणारे आणि खासगी साठेबाजी करणाऱ्यांवर पुरवठा विभागाची करडी नजर आहे. त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी सुद्धा रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकू नये. जाणीवपूर्वक धान्य विकताना कोणी आढळल्यास कार्ड रद्द केले जाईल, असे शहर पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर उगाच स्वतःहून कोणत्याही समस्येला आमंत्रण देऊ नका आणि तुम्हाला मिळणारे धान्य हे स्वतः वापरा, दुसऱ्यांना विकू नका.